नमस्कार, मी स्वामी षडाक्षर. आपण पाहत आहोत अमाईनच्या केमिकल रिॲक्शन्स. आता केमिकल रिॲक्शनमध्ये आपली जी रिॲक्शन आहे ते केमिकल रिॲक्शनचं नाव आहे हॉफमन इलिमिनेशन. हॉफमन इलिमिनेशन म्हणा, हॉफमन इलिमिनेशन. ठीक आहे, आज आपण सुरुवात करूयात हॉफमन इलिमिनेशनला. हॉफमन इलिमिनेशनला आपण सुरुवात करूयात. ठीक आहे, आता एक वाक्य महत्त्वाचं बाबांनो, हॉफमन इलिमिनेशन ही रिॲक्शन कोण दाखवू शकतो? कळलं का? ही रिॲक्शन कोण दाखवतं? कुठला कंपाऊंड दाखवू शकतो? प्रायमरी अमाइन दाखवतो का? सेकंडरी अमाइन दाखवतो का? टर्शियरी अमाइन दाखवतो का? अजून कोण दाखवतोय का? आणखीन वेगळा कोण दाखवतोय का? हे वाक्य पहिल्यांदा लक्षात घ्या. हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन कोण दाखवू शकतं? विच कंपाऊंड कॅन शो द हॉफमन्स इलिमिनेशन रिॲक्शन? मी सांगतो, ऐका, पहा. आर एन आर 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 पॉझिटिव्ह चार्ज बघा नीट, हां हो का? आणि एक्स आणि मायनस. मी थोडं बदलून लिहितो, थोडं चेंज करतो. इथं दिसत नाही, चमकूल आले. थोडंसं बदल तुम्ही, हां चमकूल आले. ठीक आहे, नीट लक्ष द्या बरं काय व्यवस्थित. ठीक आहे, आता ही रिॲक्शन कोण दाखवल बघा. आर एन आर आर आर. ठीक आहे, किती घेतले? आर 4 घेतले पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं एक्स माइनस. आता हा कोण आहे तुम्हाला माहित आहे? क्या आप इसे जानते हैं? एक कौन है? अरे झाले ना, कोण आहे? क्वाटर्नरी अमोनियम साल्ट आहे हा जो कंपाऊंड तुमच्या समोर दिसतोय, हा कंपाऊंड कोण आहे? दिस कंपाऊंड इज क्वाटर्नरी अमोनियम साल्ट किंवा टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. म्हणा टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. अरे म्हणा टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. हॉफमन इलिमिनेशन ही रिॲक्शन कोण दाखवतं? कोणता कंपाऊंड दाखवतो? प्रायमरी अमाइन दाखवू शकत नाही, सेकंडरी अमाइन दाखवू शकत नाही, टर्शियरी अमाइन दाखवू शकत नाहीये. मग हे जी रिॲक्शन आहे ही कोण दाखवतं? फक्त एक कंपाऊंड दाखवू शकतो, ज्याचं नाव आहे 1 2 3 4 टेट्रा. 4 म्हणजे टेट्रा, आर म्हणजे अल्किल, टेट्रा अल्किल, एन अमोनियम, खाली लिहू का? हो का? अमोनियम थोडक्यात लिहितो, एक्स म्हणजे हॅलाइड. बघा, हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन आहे. आता हॉफमन इलिमिनेशन ही रिॲक्शन कोण दाखवू शकतं? फक्त एकच कंपाऊंड ही रिॲक्शन दाखवू शकतो, ज्या कंपाऊंडचं नाव आहे काय? टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. म्हणजे कोण? क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. क्वार्टर, हे क्वार्टर नव्हतं, क्वार्टर म्हणजे 4. कळालं का? नाही कळालं मला माहित आहे, तेवढंच कळतं आपल्याला, दुसरं का कळावं. क्वार्टरचा अर्थ काय होतो? 4 होतो. क्वाटर्नरी अमोनियम साल्ट, QAS असं मी म्हणतात. आणि म्हणून एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं. हॉफमन इलिमिनेशन ही रिॲक्शन कोण दाखवतं? फक्त आणि फक्त क्वाटर्नरी अमोनियम साल्ट, म्हणजेच टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड. रिॲक्शन कशी होते सांगतो, परंतु एक महत्वाचं आहे बघा. हे तर किती आर आहेत? 1 2 3 4. हे 4 आर आहेत. मग ह्या 4 आर पैकी कमीत कमी एक आर असा पाहिजे. समजलं का? सगळे समजा हे आर आहे, हे आर आहे, हे आर आहे, हे आर आहे. समजा सगळेच्या सगळे CH3 असतील तर ही रिॲक्शन होऊ शकत नाही. म्हणजे या तुमच्या टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड मध्ये असलेले 4च्या 4 आर जर CH3 असतील तर ही रिॲक्शन होऊ शकत नाही. इफ ऑल द अल्किल ग्रुप्स आर मिथिल ग्रुप, देन दिस रिॲक्शन नेव्हर टेक्स प्लेस. कळालं का? या 4 अल्किल ग्रुप पैकी कमीत कमी एक अल्किल ग्रुप असा पाहिजे जो मिथिलपेक्षा वेगळा पाहिजे. समजतंय का मी काय सांगतोय? बघा, ह्या 4 अल्किल ग्रुप पैकी एक ग्रुप असा पाहिजे जो मिथिल ग्रुपपेक्षा वेगळा पाहिजे. मग कुठला का असणार? म्हणजे ज्याच्याकडे काय पाहिजे? बीटा हायड्रोजन पाहिजे. थोडक्यात वेगळ्या भाषेमध्ये बाबांनो, 4 आर आहेत. ह्या 4 आर पैकी एक आर असा असावा, कमीत कमी एक, ज्याच्याकडे बीटा हायड्रोजन असावा. म्हणजे ह्या 4 पैकी कमीत कमी एक असा असावा जो मिथिलपेक्षा वेगळा असावा. आणि तो वेगळा असलेला असा असावा ज्याच्यामध्ये बीटा हायड्रोजन आहे. समजलं? आता समजा मी असं घेतलं, CH3 N CH3
CS3 आणि CS3 ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आला. बरोबर आहे. बघा बरं का, हे झालं टेट्रा मिथिल अमोनियम क्लोराईड. मी म्हणलं हा कंपाऊंड रिॲक्शन दाखवतो का, हॉफमन्स इलिमिनेशन होतं का, हे आहे का, हे आहे क्वाटर्नरी अमोनियम साल्ट आहे, टेट्रा अल्किल अमोनियम हालाइड आहे, परंतु चारीच्या चारी ग्रुप मिथिल आहे. चारीच्या चारी ग्रुप जर मिथिल असतील तर ही रिॲक्शन होऊ शकत नाही बाबांनो. ह्या चारपैकी कमीत कमी एक तर मिथिलपेक्षा वेगळा पाहिजे आणि तो असा पाहिजे ज्याच्यामध्ये बीटा हायड्रोजन असला पाहिजे. अशी अट आहे. हॉफमन्स इलिमिनेशन रिॲक्शन कोण दाखवतं, क्वाटर्नरी अमोनियम साल्ट दाखवतो. कोण दाखवतं, टेट्रा अल्किल अमोनियम हालाइड दाखवतो. पण एक लक्षात घ्या, त्या तुमच्या टेट्रा अल्किल अमोनियम हालाइड मध्ये असलेल्या 4 अल्किल ग्रुप पैकी एक अल्किल ग्रुप हा मिथिलपेक्षा वेगळा पाहिजे. कमीत कमी एक तर पाहिजे वेगळा, नसताना रिॲक्शन होणार नाही. ही आट आहे, ही आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं. चारीच्या चारी ग्रुप जर मिथिल असतील तर ही रिॲक्शन होणार नाही. हॉफमन्स इलिमिनेशन इज नॉट पॉसिबल इफ ऑल द अल्किल ग्रुप्स आर मिथिल ग्रुप. म्हणजे ह्याचं नाव आहे टेट्रा म्हणजे 4, CS3 म्हणजे मिथिल, टेट्रा मिथिल अमोनियम Cl म्हणजे क्लोराईड. संपलं. हा कंपाऊंड रिॲक्शन दाखवू शकत नाही बाबा. दिस कंपाऊंड डू नॉट शो हॉफमन इलिमिनेशन. आता समजा अजून एक उदाहरण घेतो मी. समजा मी घेतलं CS3. बघा दिसते का बघतो पहिल्यांदा, म्हणजे पुन्हा अडचण येऊ नये आपल्याला. ठीक आहे, CS3 दिसू लागले. बघा हे N आहे, हे CS3 आहे, हे CS3 आहे का, आणि इथं आहे CH2 CS3. बरं का, हे चार्ज पॉझिटिव्ह बरोबर आहे का, आणि इथे केलं आपण Cl मायनस. आता 3 मिथिल आहेत, एक इथिल आहे, वेगळा आहे की, म्हणजे हा रिॲक्शन दाखवू शकतो. चारीच्या चारी मिथिल असू नये. आणि तुम्हाला माहित आहे हा नायट्रोजन आहे, ह्याला जोडून अल्फा, ह्याला जोडून हा बीटा, म्हणजे ह्याच्यावर बीटा हायड्रोजन आहे. हे बीटा कार्बन आणि त्याच्यावरचा हायड्रोजन बीटा हायड्रोजन, म्हणजे ह्याच्यामध्ये बीटा हायड्रोजन आहे का, आहे. हे बीटा इलिमिनेशन रिॲक्शन आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी बीटा हायड्रोजन असला पाहिजे ह्या 4 पैकी एकाकडे, कमीत कमी एकाकडे. तर चौघाकडे बी इल्ला म्हणलंच नाही. 4 अल्किल ग्रुप आहेत, 4 अल्किल ग्रुप पैकी कमीत कमी एकाकडे तर अल्किल ग्रुप असला पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण पहिल्यांदा. सगळ्याकडेच इल्ला म्हणल्यावर रिॲक्शन बी इल्ला. मग समजा सगळ्याकडेच बीटा हायड्रोजन इल्ला, रिॲक्शन बी इल्ला, होत नाही रिॲक्शन. लक्षात घ्या, इथं होत नाही, इथं होते, इथं होते, कारण इथं बीटा कार्बन आहे, बीटा हायड्रोजन आहे. संपलं. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं बाबांनो, मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की हॉफमन इलिमिनेशन कोण दाखवतं, क्वाटर्नरी अमोनियम साल्ट दाखवतो. कोण दाखवतं, टेट्रा अल्किल अमोनियम हालाइड दाखवतो. पण कोण, तो ज्याच्यामध्ये 4 अल्किल ग्रुपपैकी कमीत कमी एक अल्किल ग्रुप मिथिल ग्रुपपेक्षा वेगळा पाहिजे, ज्याच्याकडे बीटा हायड्रोजन असला पाहिजे. बीटा हायड्रोजन असेल तरच ही रिॲक्शन होते, अन्यथा होऊ शकत नाही. हे नीट टाकूया, तुमच्या लक्षात ठेवा. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. आता रिॲक्शन कशी होते ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ. रिॲक्शन कोण दाखवतं, क्वाटर्नरी अमोनियम साल्ट टेट्रा अल्किल अमोनियम हालाइड. कळलं सर्वांना. आता रिॲक्शन कशी होते सांगतो. संपला भाग. अतिशय सोपी रिॲक्शन आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं. माझा तास केला ना, तुम्हाला कळलंच पाहिजे. हो, कळालं का. केमिस्ट्री प्रत्येक विद्यार्थ्याला कळलीच पाहिजे. त्याच्यासाठी षडाक्षरी कोण शिकला पाहिजे. षडाक्षरीनं एकदा शिकवलं की कळालंच पाहिजे. परमेश्वराची कृपा. चल बघ, आता रिॲक्शन काढू. पहिल्यांदा आपण घेऊ जनरल रिॲक्शन आणि मग एक्झाम्पल घेऊ. संपलं, झालं रिॲक्शन. पहिल्यांदा एक जनरल रिॲक्शन घेऊ आणि पुन्हा एक्झाम्पल्स घेऊया. ठीक आहे, सर्वांनी व्यवस्थित बघा, लक्ष देऊन बघा. अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत. प्रत्येक रिॲक्शन जर व्यवस्थितपणे तुम्ही समजून घेतला तर प्रत्येक रिॲक्शन सहजपणे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोपा भाग असतो, फक्त व्यवस्थित मन लावून शिकायचं असतं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकू शकता. तुमची इच्छाच नसेल तर आम्ही काय करू शकत नाही. बरं कळलं. चला रिॲक्शनला सुरुवात करूया. पहिल्यांदा जेव्हा जनरल रिॲक्शन बघा, मी घेतो क्वाटर्नरी अमोनियम साल्ट R N R R, एक घेतो वेगळा CH2 CS3, ह्याच्यावर चार्ज येईल. जनरल रिॲक्शन घेऊ ना, जनरल, आणि इथे येईल X मायनस. आता रिॲक्शन कशी होते त्याच्या स्टेप्स आहेत. रिॲक्शन कशी होते सांगा नाही अजून मी. ही रिॲक्शन कोण दाखवतं एवढं सांगितलं. आता रिॲक्शन कशी होते ऐका, मी सांगतो रिॲक्शनच्या स्वरूपात. ठीक आहे,
तुम्हाला माहित आहे नायट्रोजन आहे, हा अल्फा आहे, हा बीटा आहे. म्हणजे ह्याच्याकडे बीटा कार्बन आहे, बीटा हायड्रोजन आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये रिॲक्शन होते. समजलं? ओके. हा तुमचा कोण आहे? क्वाटर्नरी अमोनियम साल्ट आहे, क्वाटर्नरी अमोनियम साल्ट. चला आता पहिल्यांदा काय करायचं, क्वाटर्नरी अमोनियम साल्टची अभिक्रिया मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड सोबत करा. स्टेप नंबर 1 काय करायचं, क्वाटर्नरी अमोनियम साल्ट कोणता का असना, क्वाटर्नरी अमोनियम साल्ट जो ही रिॲक्शन दाखवू शकतो असा कुठला का असना, त्याची अभिक्रिया मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड सोबत करा. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड सोबत म्हणजे कसं बघा, म्हणजे कसं बघा, हो का, म्हणजेच AgOH, म्हणजेच AgOH किंवा थोडक्यात असले वाचव का, मॉइस्ट Ag2 हे मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. म्हणजे हे एकच आहे, मग असल्या किंवा असल्या दोघांचा अर्थ एकच आहे. पुस्तकात असं दिले मॉइस्ट Ag2, पण तुम्हाला कळावून मी असं सोपं केलं. हे एकच आहे, हे वापरा किंवा हे वापरा चालतंय. काय होतं बघा, तुम्ही जेव्हा क्वाटर्नरी अमोनियम साल्ट म्हणजे टेट्रा अल्किल अमोनियम हालाइडची अभिक्रिया मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड सोबत करता तेव्हा याच्यामधला एक्स जो आहे एक्स तो रिप्लेस होतो, एक्स निघून जातो आणि त्याच्या ठिकाणी इथला OH येतो. हो का, इथे OH येतो आणि हा जो आहे तुमचा एक्स हा निघून जातो. बघा रिॲक्शन कशी होते नीट बघा, तुमच्या समोर सांगायला. एक्स निघून जातं, एक्स हा OH न रिप्लेस होतो, एक्सच्या ठिकाणी OH येतो. एक्स इज रिप्लेस्ड बाय द OH. एक्स को हटाओ, OH को लगाओ, एक्स को हटाओ, OH को लगाओ. इसको लगा डाला तो रिएक्शन झिंगा लाला, इसको लगा डाला तो रिएक्शन झिंगा लाला. लय भारी रिएक्शन भावडू. एक्स जातोय, एक्स इज रिप्लेस्ड बाय द OH. बाकीचं असं द्यायचं होता, आर ला आर, एन ला एन, आर ला आर, आर ला आर, प्लस ला प्लस, हे काहीच बदलाच नाही. CH2 CH3 आहे का, फक्त काय बदलेल, इथला एक्स निघून जाईल आणि इथे येईल OH मायनस, हायड्रॉक्साईड तयार झाला. बघा बघतो दिसतोय का, का तयार झाला, हायड्रॉक्साईड. बघा एक स्टेप पूर्ण झाली, पहिली स्टेप पूर्ण. आता ह्याला हिट करायचं आहे, आता ह्याला हिट करा तुम्ही. आता हिट केल्यावर आपली अभिक्रिया घडते. नेमकं होतंय का बघा, रिॲक्शन मध्ये होतं का बघा. तुम्हाला लय महत्वाचं वाक्य म्हणजे अल्फा बीटा कळलं पाहिजे पहिल्यांदा. हो का, नायट्रोजनला जो जोडलाय तो झाला अल्फा, त्याच्या शेजारचा हा बीटा. ह्या बीटावर किती याचे 3 आहे का, 3 पैकी मी काय करतो 2 लिहितो इथं, एक असं बाहेर लिहितो. बघा बरं का, या बीटा कार्बनवरचा एक हायड्रोजन काढून टाकायचा. या स्टेप मध्ये काय करताय, बीटा इलिमिनेशन. बीटा इलिमिनेशन करने का बोले तो बीटा कार्बनवरचा एक हाइड्रोजन एटम काढून टाकायचा. उसको क्या बोलने का, बीटा इलिमिनेशन बोलने का. अरे समझा का नहीं समझा भाई, हाँ समझा करो, जानम समझा करो, जानम समझा करो. मग आता बघा हा H निघून जाईल. आता रिॲक्शन कशी होते बघा, आता हा जो बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट होतो. म्हणजे हे आता हा बॉन्ड तुटला, हे बॉन्ड ह्याच्याकडे गेला आणि पुन्हा हा बॉन्ड इकडे शिफ्ट होतो. हे बॉन्ड इकडे गेला, हा बॉन्ड इकडे, एक झाला मोकळा, H आणि OH मायनस H2. कळलं का, इथला H मोकळा झाला, निघून गेला, इलिमिनेशन. बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढून टाकावा, बीटा कार्बनवरचा हायड्रोजन OH सोबत कंबाईन होतो आणि पाण्याचा मॉलिक्यूल म्हणजे वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. झाली रिॲक्शन, रिॲक्शन झाली. हो का, काय उरलं बघा बरं. हो का, आर, एन ला एन, आर ला आर, आर ला आर, आर एन आर आर, हा बॉन्ड तुटला म्हणजे हा वेगळा झाला, हा वेगळा झाला, टर्शियरी अमाइन तयार झालं. पुन्हा काय बघा, हे CH2 इथला बॉन्ड इकडे आला, डबल बॉन्ड CH2 प्लस CH2 डबल बॉन्ड CH2 आणि हा वॉटर इथे लिहिले आपण. इथं लिहू खालीच, लिहू खालीच, खाली लिहू प्लस H2 संपलं. आणि हा तयार झाला तुमचा इथिलीन. झालं, संपलं, संपलं. कळलं का बघा. म्हणजे प्रत्येक स्टेप आपण लक्षात घ्यायचा, प्रत्येक रिॲक्शन कशी होते. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, हॅलोजन ॲटम हा OH ने रिप्लेस झाला, हायड्रॉक्साईड तयार झाला. दुसऱ्या स्टेपमध्ये बीटा कार्बनवरचा एक हायड्रोजन OH सोबत पळवून गेला, निघून गेला, गेला तर गेला. H2O हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, CH2 डबल बॉन्ड CH2. हो का, हे महत्वाचं आहे. आणि एक लक्षात घ्या या ठिकाणी, हां ह्याच्यामध्ये कसं असतं बघा, तुम्हाला एक माहिती आहे सेटजेप्स रूल. सेटजेप्स रूलमध्ये मोर सबस्टिट्यूटेड अल्किन हा मेजर प्रॉडक्ट असतो.
कुठं सेटजेप्स रूलनुसार. अकॉर्डिंग टू द सेटजेप्स रूल मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज मेजर प्रोडक्ट, मेन प्रोडक्ट, मेजर प्रोडक्ट. परंतु ह्या रिॲक्शनमध्ये असं होत नाही. लेस सबस्टिट्यूटेड अल्किन इज मेजर प्रोडक्ट. कसं? लेस सबस्टिट्यूटेड अल्किन इज मेजर प्रोडक्ट. लेस सबस्टिट्यूटेड अल्किन इज मेजर प्रोडक्ट. हे एक वेगळं वाक्य आहे. ते एक वाक्य तुमचं तुम्ही लक्षात ठेवा. कळलं रिॲक्शन? उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. पहा, लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, बघा आता एक उदाहरण आपण घेतलंय. आता ह्याचं नाव काय? इथिल आहे का? हे इथिल 1 2 3 आहे का? एन इथिल, एन इथिल. हां, कसं येईल? पुन्हा हां, एन 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 ट्रायमिथिल आहे का? एन इथिल, एन 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 ट्रायमिथिल. हां, अमोनियम आणि Cl म्हणजे क्लोराईड. बघा नाव कसं आलं, नाव लक्षात घ्या. चला, आपल्याला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे की हॉफमन्स इलिमिनेशन जर व्हायचं असेल तर हे 4 ग्रुपपैकी एक मिथिलपेक्षा वेगळा पाहिजे. इथं मिथिल आहे, मिथिल आहे, मिथिल आहे. इथं एक मिथिलपेक्षा वेगळा आहे, रिॲक्शन होते. हे अल्फा, हे बीटा आहे, बीटावर हायड्रोजन आहे म्हणजे रिॲक्शन होते. समजलं? पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करणार? ह्या AgOH सोबत रिॲक्शन करणार. पहिल्या स्टेपमध्ये हा जो तुमचा क्वाटर्नरी अमोनियम साल्ट आहे, नाव काय असणार, त्याची अभिक्रिया मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड सोबत करायचं. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं? हिथला जो Cl आहे हा निघून जातो. कळालं का? आणि हा जो OH आहे तो याच्या ठिकाणी येतो. बघा, पहिल्या स्टेपमध्ये क्वाटर्नरी अमोनियम साल्ट मधला Cl मायनस हा रिप्लेस होतो कशानं? OH मायनसनं. आणि ही एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन या ठिकाणी होते. म्हणजे Cl को हटाओ आणि OH को लगाओ आणि इसको लगा डाला तो रिॲक्शन झेंगा डाला. आता कसा प्रोडक्ट येतो बघा, लिहितो मी इथं. CS3 N CS3 CS3 इथं काय असेल? CH2 CH2 H. बदलून लिहितो. इथं 3 आहेत, 3 पैकी 2 इथं लिहितो, 1 इथं लिहितो. चालतं की असं? तेच आहे, फक्त वेगळ्या प्रकारे लिहिलं, आपल्याला गरज आहे म्हणून. आणि पुन्हा काय झालं? इथला Cl निघून गेला, इथं OH आला. हे OH लिहिलं आपण, संपलं. कळलं का बघा? फक्त Cl मायनस निघून गेलं, त्या ठिकाणी कोण आलं? OH मायनस आला. ठीक आहे, अशा प्रकारचा हा तयार झाला पुढचा हायड्रॉक्साईड. हा कोण आहे? हायड्रॉक्साईड. OH आला ना, हायड्रॉक्साईड. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? हीट करायचं आहे. ह्याला आपण हीट करू आणि हीट केल्यावर याच्यामधला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. जेव्हा आपण ह्याला हीट करतो तेव्हा याच्यामधला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. बघा, आता N आहे, ह्याच्यावर चार्ज प्लस आहे का? हे मायनस आहे, हे लिहिलं मायनस. आता कसं होतं? हे अल्फा, हे बीटा, बीटावरचा एक H हा निघून जातो. कळलं का? हां, इथला H आणि इथला OH H2O होतो. बरं का? कसं होतं बघा, हा बॉन्ड तुटला, हा बॉन्ड तुटला म्हणजे ह्याच्याकडे गेला म्हणजे बॉन्ड तुटला थोडक्यात, म्हणजे हा वेगळा झाला. आणि पुन्हा इथला जो बॉन्ड आहे तो अल्फा आणि बीटाच्या मध्ये येतो. हायड्रोजनचा जो बॉन्ड आहे उरलेला अल्फा आणि बीटाच्या मध्ये येतो. अल्फा कार्बन, बीटा कार्बन. म्हणजे कसं येईल बघा, CS3 N CS3 आणि CS3 CS3 N CS3 CS3. इथं काय? CH2 डबल बॉन्ड येते मध्ये दोघांच्या मध्ये. CH2 डबल बॉन्ड CH2. बघा, CH2 डबल बॉन्ड CH2, H आणि OH प्लस H2. रिॲक्शन पूर्ण. आणि हे तयार झालं इथिलीन. अशा प्रकारची या ठिकाणची रिॲक्शन आहे. समजलं? अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचा आहे, सहज लक्षात येईल. एक उदाहरण झालं. आता अजून एक उदाहरण करून दाखवतो, लक्षात येईल. कळलं का तुम्हाला? बीटा कार्बनवरचा एक हायड्रोजन काढून टाकायचा, बरोबर आहे. आणि इकडचा एक भाग पडतो, इकडचा एक भाग. इकडचा हे टर्शरी अमाइन, ट्रायमिथिल अमाइन आहे, ट्रायमिथिल अमाइन. आणि CH2 डबल बॉन्ड CH2 हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला. कळलं नाही का? नाही नकुरजीला फास्ट शिकवला म्हणतात. कमेंट करा, बघा, सगळ्याकडे पाठवा व्हिडिओ आपला. हवा येऊ दे, हवा. कळलं का? नाही कळलं? हा, तुम्ही पण शिका, सगळं शिका, कारण शिकल्याशिवाय आपलं का खरं नाही. कळलं का? आमच्या शेतकऱ्याची लेकरं शिकलीच पाहिजे. शिकलं तरच तुमचं खरं आहे, नसताना तुमचं काय खरं नाही रे बाबांनो. म्हणून शिका, म्हणून फुकट शिक्षण आहे. कशाला क्लास लावायचं? षडाक्षरीकर शिका की ऑनलाईन फुकट. कमेंट करा, सगळे व्हिडिओ टाकू आपण. कळालं का? सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. हा, तुम्ही बघणं महत्त्वाचं आहे. बघितलं की मग वाटलं व्हिडिओ टाकाच मी. हां, असं आहे. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. अजून एक एक्झाम्पल घेऊ.
प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित बघा बरं का. प्रत्येक उदाहरण नीट समजून घ्यायचं आपल्याला. आणि तुम्हाला माहीत असलं पाहिजे की हॉफमन इलिमिनेशनमध्ये लेस सबस्टिट्यूटेड अल्किन हा मेजर असतो बरं का. लेस सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्मड. आता अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे कळतं आपल्याला. बघा CH3 CH2 CH2 N CH2 CH3 CH2 CH3 CH2 CH3 सुरुवात केली आपण. ठीक आहे. इथं घेऊयात आपण Cl मायनस. आता का करू आपण इथं AgOH किंवा त्याच्याऐवजी आपण लिहू शकतो मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड Ag2O. रिॲक्शन आपल्या समोर आहे. ह्याचं नाव लिहू आपण. हो का. N नाही हे बघा N N N ट्रायइथिल, पुन्हा N प्रोपिल, पुन्हा अमोनियम क्लोराईड. हे नाव झालं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय फरक आहे माहिती आहे का. ह्या सगळ्याकडे बीटा आहे. ह्याच्याकडे बीटा आहे, ह्याच्याकडे बीटा आहे, ह्याच्याकडे बीटा आहे, ह्याच्याकडे बीटा, सगळ्याकडे बीटा आहे. मग आता तुम्ही म्हणताल गुरुजी सगळ्याच ठिकाणचा बीटा काढायचा का हायड्रोजन. तसं नाही बाबा. एकाच ठिकाणचा काढा फक्त. हे सगळे सारखे की इथिल आहे आणि हे प्रोपिल आहे. जर लहान मोठे असतील तर जो लहान आहे त्या ठिकाणचाच बीटा हायड्रोजन काढायचा जो लहान असेल. म्हणजे अल्किन कसा पाहिजे, लेस सबस्टिट्यूटेड व्हायला पाहिजे असं आपण चॉईस करायचं. अल्किन हा लेस सबस्टिट्यूटेड तयार झाला पाहिजे. आता हे मोठं आहे, हे छोटं आहे, छोट्यातलं काढून टाकायचं. कळलं तुम्हाला. चला आता कसं होईल बघा. आता पहिली स्टेप करू. या ठिकाणचा Cl मायनस निघून जातो. त्या ठिकाणी इथला OH येतो. Cl मायनस इज रिप्लेस्ड बाय द OH मायनस. सो क्लोराईड इज कन्वर्टेड इंटू हायड्रॉक्साईड. काहीच फरक पडणार नाही. हे असंच CH3 CH2 N हे CH2 CH3 ला CH2 CH3 हे फक्त बदलून लिहितो मी. CH2 लिहितो आणि H लिहितो. परत CH2 CH3 आणि ह्याला लिहू OH मायनस. आता कसं सांगायची गरज नाही. इथला Cl निघून गेला, OH आला है ना. Cl मायनस इज रिप्लेस्ड बाय द OH मायनस. फॉर्मेशन ऑफ हायड्रॉक्साईड. आता होतं बीटा इलिमिनेशन. आता महत्वाची स्टेप आहे बघा. या ठिकाणी काय करायचं, हिट करायचं. आता काय होईल बघा. जो लहान आहे हे सगळे सेम आहेत ना. मग ह्या तिघापैकी कुठलं बी एका ठिकाणचं इथलं काढा, इथलं काढा, इथलं काढा, कुठलं बी एका ठिकाणचं. ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह विसरू नका. ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह विसरू नका. ठीक आहे. मग आता काय होईल, इथला हायड्रोजन निघून जाईल बघा. हा हायड्रोजन निघाला. मी निघालो, OHला घेऊन निघालो. पळून चालले कडू हायड्रोजन OH सोबत. जाऊ द्या. OH H2O. आता काय होईल माहिती का. हा बॉन्ड इकडे शिफ्ट करा. हा अल्फा आहे, हा बीटा आहे. नायट्रोजनला जोडून अल्फा, त्याच्या जवळचा बीटा. आता बीटावरचा H निघून गेला आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. म्हणजे हा बी बॉन्ड तुटला, हा बी बॉन्ड तुटला. म्हणजे कसं येईल बघा बरं. हो का. CH3 CH2 CH2 N CH2 CH3 CH2 CH3 अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड येते. CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2 चला प्लस H2 आणि हे तयार झालं इथिलीन. संपलं. अशा प्रकारची रिॲक्शन, अशा प्रकारचा प्रॉडक्ट. प्रत्येक रिॲक्शन कशी होते थोडक्यात तुमच्यासमोर सांगितलेलं आहे. व्यवस्थित समजून घ्या. आणि याचं एकच महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की लेस सबस्टिट्यूटेड अल्किन, लेस सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्मड. कसं, लेस सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्मड. परंतु अकॉर्डिंग टू सेट जेप्स रूल मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्मड अकॉर्डिंग टू सेट जेप्स रूल. इथं हॉफमन काय म्हणतो, हॉफमन इलिमिनेशनमध्ये काय होतं, लेस सबस्टिट्यूटेड अल्किन इज मेजर प्रोडक्ट. अशा प्रकारचा हा सगळा भाग आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन या ठिकाणी आपण बघितलेली आहे. ही सगळी रिॲक्शन तुम्ही पण बघा. सगळ्यांना शेअर करा, कमेंट करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघितला की मला बी हाऊस येईल, मी अजून व्हिडिओ तयार करीन आणि मग पाठवीन. मग तुम्ही सगळ्यांनी बघा, मजा येईल. असं एक चॅप्टर नुसतं ऑनलाईन मनापासून शिकलात तर सगळा पाठ तुम्हाला कळू शकतं. समजलं तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. धन्यवाद.